मित्रांनो, सध्या देशभर वक्फ बिलावर जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे केंद्र सरकार वक्फ बिल सुधारणा विधेयक आणू पाहते, तर दुसरीकडे विरोधक ते रद्द करण्यासाठी गदारोळ घालतायत। अशातच जनतेत संभ्रम निर्माण झालाय। वक्फ कायदा आला तर नक्की काय फायदा होईल? यामुळे खरंच काहीतरी सकारात्मक बदल होईल का? चला तर मग एक एक मुद्दा समजावून घेऊयात। सर्वात आधी वक्फ म्हणजे काय याबद्दल समजावून घेऊयात। वक्फ ही संकल्पना इस्लामिक कायदे आणि परंपरामध्ये रुजलेली आहे। एखाद्या मुस्लिमाने मशीद, शाळा, रुग्णालय किंवा इतर सार्वजनिक संस्थांच्या बांधकामासारख्या धर्मादाय किंवा धार्मिक कारणांसाठी दिलेली देणगी वक्फच्या अंतर्गत येते। वक्फचे वैशिष्ट्य म्हणजे ते अविभाज्य आहे, म्हणजेच ते विकता येत नाही आणि भेट देखील देता येत नाही किंवा वारसा हक्काने कोणालाही मिळू शकत नाही। एकदा वक्फ म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्या संपत्तीचे मालकी हक्क अल्लाहकडे हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे ती संपत्ती अपरिवर्तनीय बनते। अल्लाह शाश्वत असल्याने वक्फ मालमत्ता देखील शाश्वत आहे, असे मत इस्लामिक समाजात रूढ झालंय। तर मित्रांनो, वक्फ सुधारणा विधेयक कशासाठी गरजेचं आहे हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सध्या काही ढोंगी लोकांनी याबद्दल खूप टोकाचा अपप्रचार सुरू केलाय। अर्थात यामागे राजकीय सूडबुद्धीने केवळ विरोध करण्याचा मानस दिसतो। आजवरच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून आलाय। संपूर्ण देशभर असलेल्या वक्फ जमिनीच्या नोंदीचे सर्वेक्षण अपूर्ण आहे, त्यामुळे त्याची अचूक माहिती मिळणं कठीण होऊन बसतंय। सध्याच्या वक्फ बोर्डाच्या नियमाने महिलांच्या वारसा हक्कांसाठी उपलब्ध तरतुदी खूपच अपुऱ्या असल्याचे उघड झाले। देशभर अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणासह दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे। मित्रांनो, 2013 मध्ये एकूण 10,381 प्रलंबित असलेली प्रकरणे आता तब्बल 21,618 पर्यंत वाढली आहेत। विकसित भारताच्या प्रक्रियेत ही अडचणीची बाब आहे, कारण देशाची एकूण लोकसंख्या बघता इतरही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत। यामुळे न्यायपालिकेवर अतिरिक्त बोजा वाढतच चाललाय। मंडळी, या वक्फ बोर्डाची सगळ्यात विचित्र गोष्ट कोणती असेल तर यांना स्वतःच्या चौकशीच्या आधारे कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अवास्तव अधिकार दिलाय। यामुळे देशभर अनेक ठिकाणी जागा हडपण्याचे प्रकार विनासायस सुरू होते। अर्थातच याला आजवरच्या काँग्रेस सरकारच्या बोटचोप्या धोरणाने अधिकच बळ मिळालं। या वक्फ मालमत्तेचे कधीही योग्य लेखा परीक्षण होत नसल्याने अनेक व्यवहारांमध्ये पाणी मुरत असल्याची शक्यता बळावते। देशभर असलेल्या विविध ठिकाणी वक्फ व्यवस्थापनातील प्रशासकीय गलथानपणा दिसून येतो। यातून वक्फ बोर्डाची अकार्यक्षमता अधोरेखित होते। यातून अनेक वेळा ट्रस्ट मालमत्तेचे अयोग्य व्यवहार पार पाडले जातात। तर अशा गौडबंगाल असलेल्या वक्फ बोर्डावर नियंत्रण असलेला कायदा येत असेल तर यात विरोध करण्याचं कारण काय हो? वक्फ सुधारणा विधेयक 2025 चा मूळ उद्देश समजून घेतला तर आपल्या सहज लक्षात येतं की हे विधेयक कसे देशहिताचे येते। यातील तरतुदी कशा देशाच्या विकासाला गती देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत। या विधेयकामुळे देशातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन सुलभ करणं शक्य होणार आहे। यामुळे आगामी काळात देशातील अनेक वारसा स्थळांना संरक्षण देण्यास चालना मिळणार आहे, तसेच देशातील सामाजिक कल्याणाला गती देण्यासाठी विशेष लाभ होणार आहे। म्हणूनच एक सजग नागरिक म्हणून आधी वक्फ कायद्याला नीट समजून घ्या। उगाच आपली खोटी माहिती ऐकून त्याचा विरोध करून देशहिताच्या मार्गात काटे बनवू नका। मित्रांनो, या वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी झापूक झुपूकला आता सबस्क्राईब करा।